रोडिंग ब्रो. एक हातात कॅमेरा आणि एक हातात स्टेडिंग, खाली ऑफ रोडिंग. मजा आहे कुछ और. पडलो तर साला जातील मजबूत. नमस्कार मंडळी, जय शिवराय. कशा आहेत? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. आणि मी शुभम कांबळे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या खातूर ब्लॉग या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका सोलो ॲडव्हेंचर अशा भरल्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आजचं आपलं टार्गेट आहे किल्ले राजमाची. राजमाची किल्ला मुंबईपासून 90 किलोमीटर, पुणेपासून 80 किलोमीटर तर कर्जतपासून 12 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तर मंडळी, आता आपण खालून आल्यावर आपल्या इकडे एक बोर्ड दिसते, कोंढाणा लेणीकडे जाण्याचा मार्ग. तिथून आल्यावर खाली एक रस्ता आहे, तिकडे नाही जायचं आपल्याला. हा रस्ता आहे, इकडे जायचं आहे. इकडं पण एक रस्ता आहे, तिकडं पण नाही जायचं. आणि इथे एक रेड कलरची रिबीन लावले, तिकडून सरळ वरती जायचं आहे. तर मित्रांनो, मी आता रस्ता चुकलो होतो. कमसे कम 10-15 मिनटं मी रस्ता शोधत होतो, गोल फिरत होतो. बट मला काय रस्ता भेटला नव्हता. गुगलवर बघत आलो, बट रस्ता नाही भेटला. तर तुम्ही कधी आलात तर ह्या ब्ल्यू कलरच्या रश्या लावल्या आहेत प्रत्येक रस्त्यावर. तर रस्त्यावर बघून तुम्ही या गुगल मॅपवर अजिबात येऊ नका. कारण मी आत्ता जस्ट 15 मिनटं गोल फिरून परत त्याच जागेवर आलो आहे. आणि जरा भीती वाटते, एकटाच आहे. त्याच्यामुळं आता संध्याकाळ झाले आणि लवकरच कालक होणार आहे. त्या कालक व्हायच्या आधी मला वरती जायचं आहे. पण ज्या कोणी ह्या ब्ल्यूवाल्या रस्त्या लावल्यात त्यांच्यासाठी भरपूर थँक्यू. त्याच्या सहाय्याने आता मी पुढं चाललो आहे, जरा फास्ट चाललो आहे. कालक होईल त्याच्यामुळं भरपूर भीती वाटते. एकटाच आहे, सोलो, फर्स्ट सोलो ट्रॅक आहे. तर आज मला ती अनुभवायची आहे. बघूयात तर पुढे काय होते. तर मंडळी, आता माझा पाऊण तासाचा ट्रेक झाला आहे. अजून भरपूर वरती आहे, अजून अर्धा पाऊण तास जास्त जाईल. कारण का अजून वरती खूप काय दिसते. त्याच्यामुळे आता जरा विश्रांती घेते, पाणी वगैरे पितो जरा. सोलो ट्रैकिंग है ब्रो, फटेगी तो ज़रूर. फर्स्ट टाइम जो है आणि हा मस्तपैकी सनसेट झाला आहे मित्रांनो. वाजलेत 7 वाजलेत आणि 7 वाजल्याचा सनसेट. अजून जरा वरती गेलो असतो तर मस्त दिसला असता,
बट इथं जरा थकलो त्याच्यामुळे इथंच बसलो आहे. मित्रांनो आता 6:15 वाजलेत. आपल्या ट्रेकला 1.5 तास झाला आणि भरपूर लांब आहे. मला कोणतरी बोलला होता 1.5 तासात पोचशील करून, बट 1.5 तासाचे आता इथं 1.5 तास झालेत आणि अजून भरपूर वरती जायचं आहे. मॅपवर पण बघितलं मी, भरपूर वरती जायचं आहे. त्याच्यामुळे मला काय जमणार नाही. विचार करतो की इथं वरती थोडंसं वरती गेल्यावर टेंट लावेन आणि सकाळी जर मन झाला तर किल्ल्यावर जाईन, नाही चिप आपला पाठी फिरून घरी जाईन बस. कारण ही पाठीवरची बॅग, पाण्याची बॉटल, टेंट स्वतः मी 60 किलोचा. खाली रस्ता बघा, हा खाली रस्ता, खालून आलो आहे तो गाव, तो पाणी दिसते तिकडं मित्रांनो गाव आहे आणि तिकडून वरती आम्ही चालत आलो आहे. आम्ही म्हणजे मी स्वतः, सवय आता आम्ही करायची. सोबत असतात मित्र. आणि ही ट्रॅक आपली सोलो फर्स्ट आहे त्याच्यामुळं सवय आहे. माझ्यात काय होणार नाही आता, जिरले माझी. गॅस पेटवतो आता. गाईज जमत नाही, काय गॅस पेटवायला जमत नाही, तरी पण ट्राय करायला लागेल कारण एकटाच आहे मी. मित्रांनो हा ट्रायपॉड आपल्याला कामाच येणार आहे. सलाम एक ट्रायपॉडला ठेवून फोटो पण काढले मी, फोटो काढले प्लस व्हिडिओ सगळं काढायला भेटते मला, टेन्शन नाही. आमच्या सिद्धूने आपलं काम करून दिलेलं आहे मजबूत. तर मंडळी आज फर्स्ट ट्रेक आहे सोलो माझा. मी कधीच नव्हता गेला आणि करायचा पण प्लॅन नव्हता, बट आज आता जरा वाटला की भाई सोलो करावा, तर सोलो केला आज आणि अनुभव चांगला भेटला आहे. थोडासा पाठीगिरं कालक होता, रात्र झाली होती, 8 वाजले होते तिथे यायला वरती, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. मंडळी आता आपला मॅगी हप्ता झालेली आहे माझी, भरपूर बनवलं आहे. उद्या सकाळी जाताना पण खाईन आणि आता पण खाईन. मजा येते, जरा गरम होते भरपूर, काय गॅस आहे ना त्याच्यामुळे गरम होते. सेटअप बघा टेंटचा वरती. तर मंडळी आता मॅगी वगैरे खाल्ले मी, जरा टोपा घासायच्या बस. जरा आता मॅगी खाऊन जरा बाहेर उभा आले मस्त हवा घ्यायला. आणि बाजूला कोण दिसत नाही आता, भरपूर कालोख आहे, बघायचं तुम्हाला. हे बघा, कोई नहीं है ब्रो, कोई नहीं है. हा इकडे खाली फार्म हाऊस आहे. हा या खाली लाईटी दिसतात, फार्म हाऊस आहे. इकडे गाव आहे आणि माझी बॅटरी आणि खालून सगळ्यांना दिसत असेल. तर मंडळी आता माझा सगळा आटपून झाला आहे. एकटा असल्यामुळं मला काय जमत नाही एवढा, त्यासाठी 2 जण लागतातच. तर आता 10 वाजलेत आणि मी आता झोपणार आहे. थंडी वगैरे काहीच नाही, हवा पण टेंट हलत पण नाही एवढा. थोडासा मी खालीच लावला टेंट, त्याच्यामुळं आमचा टेंट बघा किती मोठा आहे. सगळी सिद्धूची कृपा आहे.
हे बघा एवढा मोठा टेंट आहे, ह्याच्यामध्ये 5-6 जण झोपू तरी शकतीलच. बघू शकता मित्रांनो. आणि ती बघा टॉर्च, ती टॉर्चची हालत बघा, पूर्ण चंद्र बनला आहे तरी पण ती अजून पेटते बाई. आता मंडळी मस्त आहे की स्लिपिंग बॅग आहे, ती दाखवतो तुम्हाला ना जरा थांबा. स्लिपिंग बॅग मित्रांनो, ह्याच्यावर पण आपल्या भावाची कृपा आहे. त्याला माहिती आहे आपला भाव एकटाच जाणार आहे, सोलो झाला आहे. तर ह्या टेंटपासून सगळं काय माझ्या भावाचं आहे, त्याने मला सगळं दिलं आहे आज की जा घेऊन, म्हणून मी आज घेऊन आले. मायला काय रे तुम्ही सिंगल आहे. मंडळी, मला माझ्या स्वतःवर विश्वास नाही बसत की मी आता जिवंत आहे. कारण का रात्री माझ्यासोबत भरपूर काय झाला, बट मला शूट करायला भेटला नाही ना. मी माझ्या टेंटमध्ये ना लाईट लावू शकत, ना कॅमेरा चालू करू शकत, ना काय करू शकत. हालत भरपूर खराब झाली होती, काही समजत नव्हतं. टेंटच्या बाजूला कोण येत होतं, टेंटच्यावरती काय होत होतं, हवा येत होती काय, कोण येत होतं काहीच समजत नव्हतं. टेंटच्या गोल कोण फिरत होतं, नाही सांगू शकत, ना बोलू शकत ना काय. त्याच्यामुळं व्हिडिओ करायला तर अजिबात भेटली नाही. कारण का टॉर्च लावायला पण भीती वाटत होती, कॅमेरा तोंडानं असा बोलायला पण भीती वाटत होती, हार्टबीट वाढत होती की भाई व्हिडिओ कशी शूट करू. मला वाटते मी ते सगळं शूट करायला पाहिजे होतं, बट नाही करू शकलो. तर मंडळी, आता आपला हा इथं पाठी जो दिसते तो राजमाचीचा बाले किल्ला आहे, ज्याचं नाव मनोरंजनच आहे. आणि त्याच्या खालीच मी जस्ट टेंट लावला आहे. अजून वरती जायला मला 1.5 तास तरी जाईल, बट मला असं वाटते की मी जाऊ की नको जाऊ मला समजत नाही. कारण का मी काल रात्री येऊन भरपूर थकलो आहे आणि माझी सध्या आताची हालत भरपूर खराब आहे. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की मी वरती जाऊ नको करून. भरपूर चालायचं पण आहे आणि वरती 2 बालेकिल्ले आहेत, एक श्रीवर्धन म्हणून आहे आणि एक मनोरंजन आहे. तर विचार करताय की जाऊ का नको, नाहीतर जर नाही जमलं तर असंच पाठी फिरून खाली जाईन. आणि खाली जायला पण मला 1.5 तास जाईल, 1 तास तरी जाईल, कारण उतरताना काय वाटणार नाही. तर मंडळी, आता आपला टेंट लावला आहे त्याचा नजारा काल नाही बघायला भेटला, बट आत्ता बघून घ्या. काय व्ह्यू दिसते. तर मित्रांनो, आता सकाळी 7 वाजलेत आणि मी कुठून फ्रेश नाही झालं अजून. फक्त आता गॅस वगैरे पेटून त्याच्यावर दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध मला असं वाटतं थोडंसं खराब झालं आहे. बघूया काय होते. साखर वगैरे काय आणले नाही मी, तरी पण बघेन. जर खराब नसेल झाला तर ठीक आहे. वाटते असं खराब झालं आहे दूध, असं वाटते खराब झालं आहे, तरी पण पिईन मी. मला भूक लागली, नाही तर आपली मॅगी आहे, मॅगी बनवून खाणार. तर मित्रांनो, मी 7 वाजलेत, मी आता 7:30पर्यंत खाली जायला निघेन. मी काय आता वरती किल्ल्यावर जाणार नाही, अजून जायला भरपूर लांब आहे.
त्याच्यामुळं मी आता लगेच निघेन थोड्या वेळात सगळं काय आवरून. मग भेटू आपण थोड्याच वेळात. राम एक मुकान बोला बोला जय जय हनुमान. तर मित्रांनो, माझा दूध झाला आहे खराब. हे बघा, काल रात्री मला वाटतं तो खराब झाला आहे. एवढा दूध फुकट गेला. तलप लागलेली यार दुधाची. खाऊन बघून कसा वाटते. फेकून दिलेलाच बरं आहे. फेकून दिलेलं तर मंडळी, आता सगळं काय रेडी झालं आहे. नाश्ता वगैरे सगळा करून झाला. दूध काय पियाला नाही, खराब झालेला. तर आता जरा टेंट आहे तो उचलतो आहे, काढतो आहे. आता एकटाच आता का जमणार नाही मला, तरी पण कसं तरी ट्राय करतो मी. मग आता निघतो आहे मी घरी जायला. भेटू आपण टेंट काढल्यावर. तर मित्रांनो, मी आता टेंट वगैरे उचलला आहे. आता मी घरी चाललो आहे, म्हणजे खाली चाललो आहे. गड उतारतो आहे. गडावर मी गेलो नाही, मी आता खाली चाललो आहे. आणि हा ट्रायपॉड आणि माझं काम केलं आहे कालपासून आजपर्यंत, आणि पुढे अजून पण करेल, सांगू नाही शकत. तर आता निघतो आहे खाली जायला. तर भेटू आपण खाली. तर मित्रांनो, किल्ला उतरायला मी मगाशी चालू केला होता. अर्धा तास झाला. आता अर्धा तासानंतर मी आता लेण्यांजवळ आलो आहे. काल आपल्याला बघायला नाही भेटल्या लेण्या, तर आपण आज बघूया, एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, इथे आतमध्ये जायचं असेल तर आपल्याला चप्पल इथे काढावे लागतील आणि आतमध्ये जायला लागेल. आणि इथं सांगितलं असं की लेण्यांजवळ शांतता ठेवा. तर चप्पल वगैरे काढून आलो आहे मी, तिथे लिहिला होता त्याप्रमाणे. आणि आता इथं आपल्याला पहिला एक टाकी दिसते. टाकीत पाणी आहे, पण तो पाणी असं वाटत नाही की पियाचं आहे, खराब झाला आहे पूर्ण. आपल्याला काय, आपण टाकीतला पाणी पितो, पण इथं बाहेरून पूर्ण असा पॅक आहे, म्हणजे नाही पिऊ शकत. तर आतमध्ये जाऊया आपण आता. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही कोंढाणे लेणी 2000 वर्षाहून अधिक जुनी आहे. तर राजमाची किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये जिंकून स्वराज्यात सामील केला होता. उल्हास नदीच्या काठी वसलेली ही लेणी हिनयान बौद्ध पंथाची असून येथे चैत्यगृह आणि विहार आहेत.
राजमाची जी कोंढाणे लेणी आहे गडापासून 1-1.5 तास 2 तास खाली आहे ती. गडापासून भरपूर खाली आहे. तर मी आता ती एक्सप्लोर केली, बघितली काय कसं आहे ते. आणि मग मी आता चाललो खाली, गड उतरतो आहे. मित्रांनो आता बसले जरा, खांदे दुखायला लागले. ही बॅग बघा माझी किती मोठी आहे. हा खाली टेंट आहे, बॅग आहे. जरा पाणी घेतो ते. ट्रायपॉड माझा मस्त काम करते. तर मंडळी आता मी माझ्या गाडीवर पोचलो आहे. गाडी ही बघा, इथं आहे माझी गाडी. आणि आता बघू शकता एकदम घरं कशी बांधलेत. शेणाचा पूर्ण हे केलं त्याला पण कवर केल्या. थंड आहे वातावरण. गावाचं नाव कोंढाणे काहीतरी गावाचं नाव. मित्रांनो आता निघतोय मी. घर बघा कसं मस्त मस्त आहे. थंड हवा, काय कसली गरज आहे, नेटवर्कची गरज नाही, कसली गरज. मी आता व्लॉग माझा इथंच संपवतो आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.